हाय, गुड मॉर्निंग. मी पूजा. आजच्या दिवसामध्ये मी तुमचं स्वागत करते. आता सकाळची वेळ आहे. मी एकदम हळूहळू बोलते का आता बाळ झोपी गेले. ते हेल्थी पण आहे थोडी थोडी आवाजाने. का झोप नाही झाली मग दिवसभर ते चिडचिड करत राहतात बाळ. आता मी घेते आहे ओट्सची स्मूदी. ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मिक्स केल्या आहेत आणि पुरायचे नाश्ता अगदी पोहे उपमा असं काय काय बरंच. पण आता मी ते पूर्णपणे बंद केलं आहे. आणि ओट्समध्ये खूप हेल्दी आहे आणि त्याचे फायदे पण बरेच आहेत. वेट लॉससाठी पण चांगलं असतं. सो येस, आज दिवसभरामध्ये काय काय होतं हे मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर इथे ह्या दोघांचं दुपारचं जेवण सुरू होतं. दोघंच जेवतात कारण की मी लेट जेवते, मी नंतर जेवते सकाळी नाश्ता केल्यामुळे. आणि मग ते सुरू होतं त्यांचं. त्यानंतर मला गर्भसंस्कारचे क्लास मी लावले होते प्रेग्नन्सीमध्ये. त्यावेळेला तिथे आम्हाला अफर्मेशन लिहायला शिकवायचे. सो मग तेच आता मी पुन्हा कंटिन्यूसुद्धा करते. ती एक सवय लागलेली आहे. मग मी माझं इथे अफर्मेशन लिहायला घेतलं होतं बाळ झोपले तोपर्यंत. कारण की ती एकदा उठली की मग होत नाही. आणि गरम इतकं होतं आहे की सतत एसी लावावंच लागतं. मग तिला झोपी घालून मी माझं अफर्मेशन लिहायला घेतलं. जास्त काही नाही करायचं. जे तुम्हाला आयुष्यामध्ये पाहिजे आहे किंवा जे काही असेल ते एव्हरीडे लिहून काढायचं. सो जनरली हे एकदम शांततेच्या वेळेला किंवा म्युझिक लावून करायचं असतं. बट बेबीमुळे ते आता इतकं शक्य नाही आहे. सो जेव्हा वेळ मिळेल जसा वेळ मिळेल तसं मी लिहिते आणि मग ते मी कंटिन्यू करते आहे अजून पण. हाय. तर आता वाजले दुपारचे 4. बाळ काय आज आमचं जास्त झोपलं नाही. आंघोळीनंतर ती सारखी उठत होती कारण की इथे कुठेतरी काम चालू आहे करायचे. तर सारखा टक 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 आवाज येत होता. त्यामुळे ती खूप डिस्टर्ब होत होती. मग ती सतत जागी होत होती. सो आता मला मी ऑनलाईन ऑर्डर केलेला तो आलेला आहे. खूपच छान ड्रेस आहे. मिशोवरून मागवला आहे. 300-350 काहीतरी किंमत आहे ह्याची. पण ह्याची क्वालिटी खूप चांगली आहे. कॉटनचा ड्रेस आहे. आणि मेन फिडिंग ड्रेस असेल ना तर त्याची चेन मुळात खूप लाँग असेल ना तर खूप फायदा होतो, बरं पडतं. बाळाला पण त्रास होत नाही. त्यामुळे ह्याचा तोच फायदा आहे की चेन खूप लाँग आहे. त्यामुळे मी फिडिंग करताना काही प्रॉब्लेम होत नाही. आणि जर फिटिंग करावंसं वाटलं तर इथे नॉट पण दिली आहे. सो त्याने फिटिंग पण करता येते. मिशोवर ना काय काय ड्रेस खूप चांगले मिळतात. फिडिंग खराब होतात. त्यामुळे मग हे स्वस्तामध्ये 1-2 महिने जरी चालले तरी बरं पडतं. आणि कलर प्रिंट वगैरे खूप छान आहे ह्याची. आता आम्ही आलो आहे आमच्या दुसऱ्या घरी. तिथे थोडं लिकेजचा इश्यू चालू आहे. दोघं पण थांबलो आहे कधीचे. प्लंबर काही येईना. आणि जी टेनंट आहे ती पण खूप बडबड करते. ऑब्वियस आहे. किचनमध्ये लिकेज होते त्यामुळे ते शोधायचं आहे कुठे होतं आहे काय होतं आहे आणि ते काम करून घ्यायचं आहे. तो आता गेले 3-4 दिवस म्हणतो की मी जातो तो काय जात नाही आहे. पाणी काही थांबत नाही. त्यामुळे आता खूप इश्यू चालू आहे. आलेला आहे तो. बघूया आता काय होतं पुढे. आम्ही आज येतो आहे त्यामुळे बाळाला पण काही मी खाली घेऊन नाही आलो. हा ब्लॉग मी दुसऱ्या दिवशीसुद्धा कंटिन्यू केला. मग हा 2 दिवसाचा क्लब करून मी ब्लॉग करते आहे. कारण की त्या दिवशी पण खूप घाई होती, खूप प्रवास झालेला. सो ते सुद्धा इथे आहे. आज आम्ही आलो आहे मम्मीकडे. काहीतरी काम आहे म्हणून. कसे मामाच्या घरी आले. तर जसं मी सांगितलेलं सकाळी की आम्ही मम्मीकडे गेलेलो. आता तिकडे माझी ॲक्च्युली डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट होती. ते सगळं केलं. आता घरी चालू आहे आणि खूप आहे आणि खूप ट्रॅफिक पण आहे. बाळाला घेऊन कुठं जाणं म्हणजे खूप डोक्याला त्रास असतो. ती दम काढत नाही आहे. तिला पलटी व्हायचं आहे म्हणून ती किरकिर करते. सगळा पसारा झाला आहे. सगळं वैताग आला एकदम. आता आज ट्रॅव्हलिंग नको वाटतं लहान मुलांसोबत. आता कधी आम्ही घरी पोचतो आहे ना असं झालं. खूप कंटाळलं. आणि काल जे मी तुम्हाला सांगितलं की आम्ही गेलो होतो आमच्या दुसऱ्या घरी. सो तिथे पण सगळा लिकेजचा प्रॉब्लेम आहे. सो ते पण काम करायचं आहे म्हणून आम्ही घाईघाईने आलो.
शूट करते. आज परत दिवसभर काही करता नाही आलं कारण की खूप दगदग झाली होता. मग बाळपण चिडचिड करत होतं, माझी पण झोप झाली नव्हती. सो आज पूर्ण दिवस आरामच केला. अशा प्रकारे 2 दिवसाचा ब्लॉग मी शेअर केला तुमच्यासोबत. सो असंच प्रेम करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.